नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हीही पोटाची हट्टी चरबी, वाढलेली कंबर आणि आवडीचे कपडे घालता न येण्याच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? विशेषतः लग्नानंतर, बाळंतपणानंतर किंवा वय वाढत चाललेलं असल्याने देखील पोटाची वाढलेली चरबी कमी करणं हे थोडंसं कठीण जात असेल, तर हा व्हिडिओ देखील तुमच्यासाठीच आहे. होय, बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहेत ज्या काय करतात, भरपूर कमी खायचा प्रयत्न करतात. कमी खातात, वेगवेगळे डाएट प्लॅन फॉलो करतात, व्यायाम देखील करतात. इतकंच नाही तर काही मैत्रिणी उपाशी देखील राहतात. पण तरी देखील हे हट्टी वाढलेलं पोट जे आहे, ते कमी होण्याचं नावच घेत नाही. हो ना? इतकं सगळं करूनही पोटही कमी होत नाही आणि वजनही कमी होत नाही. त्यामुळे तुम्ही देखील त्रस्त झालेले असाल आणि टेन्शनमध्ये असाल, तर अजिबात टेन्शन घेऊ नका. आरशात स्वतःकडे पाहिल्यानंतर कुठेतरी आपल्या लक्षात येतं, की पोट खूप सुटलेलं आहे आणि त्यानंतर आपला कॉन्फिडन्स आहे तो लो होतो. आणि या सगळ्यामुळे आपले आवडीचे कपडे घालण्याला देखील आपल्याला संकोच वाटतो. कारण आवडीचे कपडे घातले तरी ते व्यवस्थित फिट येत नाहीत आणि त्याच्यामधून आपलं पोट जे आहे ते खूप भयंकर दिसत असतं. दिवसेंदिवस ही पोटाची चरबी वाढतच चाललेली असते आणि ती कमी कशी करायची हेच आपल्या लक्षात येत नाही. तर ही वाढलेली हट्टी चरबी जी आहे ती दिवसेंदिवस कमी करणं तुम्हाला देखील कठीण जात असेल, तर याचं कारण फक्त कमी खाणं नाहीये, तर याचं कारण आहे तुमच्या चुकीच्या सवयी आणि तुमची चुकीची जीवनशैली. हो मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत असे काही सायंटिफिक म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या योग्य असणारे आणि तुम्हाला रोजच्या तुमच्या जीवनामध्ये फॉलो करता येतील अशा 10 सवयी सांगणार आहे, ज्या तुम्हाला मदत करतील तुमचं पोटाची चरबी, वाढलेली हट्टी चरबी, जी कमरेवरती असू शकते, पोटाभोवती असू शकते, कुठलीही वाढलेली तुमची हट्टी चरबी कमी करण्यासाठी या 10 सवयी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. म्हणूनच मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. आज मी 10 अशा सवयी सांगणार आहे, ज्या सवयी तुम्हाला तुमची पोटाची चरबी कमी करण्यासाठी आणि फॅट बर्निंगसाठी खूप जास्त मदत करतील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या सवयी जर तुम्ही फॉलो करायला सुरुवात केली ना, तर तुमचं पोटाची चरबी कमी होईल, तुमची वाढलेली कंबर जी आहे ती सडपातळ दिसायला सुरुवात होईल आणि शरीर जे आहे ते अधिक फिट दिसायला सुरुवात होईल. म्हणूनच चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण आपण काय करतो, अर्धवट सवयी बघतो आणि शेवटपर्यंत पाहत नाही. शेवटच्या 2 सवयी आहेत, त्या बऱ्यापैकी महिला आहेत ते दुर्लक्षित करत असतात आणि यामुळे देखील त्यांच्या पोटाच्या चरबीमध्ये वाढ होत असते. तर जाणून घेऊयात लगेच आपल्या त्या 10 सवयी कोणत्या आहेत, ज्या तुम्हाला आजपासूनच फॉलो करायला सुरुवात करायची आणि मग बघा 15 दिवसामध्ये तुमच्या शरीरामध्ये बदल झालेला तुमच्या लक्षात येणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात आपल्या त्या 10 सवयी. तर सगळ्यात पहिली सवय नंबर 1 ती म्हणजे दररोज सकाळी उठल्या-उठल्या गरम पाणी प्या. दररोज सकाळी उठल्या-उठल्या 1 ते 2 ग्लास गरम पाणी पिल्यामुळे शरीरातले जे एक्स्ट्रा साठलेले टॉक्सिन्स असतात, विषारी घटक असतात, ते बाहेर टाकले जातात आणि पोट चांगलं साफ होतं. यामुळे तुम्हाला मदत होते बेली फ्लॅट करण्यासाठी. आणि इतकंच नाही तर याच्यामुळे तुमचा मेटाबॉलिझम देखील फास्ट काम करायला सुरुवात होते. यानंतर सवय नंबर 2 प्रत्येक जेवणात प्रोटीन घ्या. मूग, मटकी, चवळी, हरभरे, पनीर, दही, डाळी यासारखे सगळे जे घटक आहेत ते प्रोटीनमध्ये येतात आणि हे तुम्हाला तुमच्या रोजच्या आहारामध्ये घ्यायला सुरुवात करायची आहे. प्रोटीनमुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि भूक सतत लागत नाही. सवय नंबर 3 साखर आणि गोड पदार्थ कमी करा. कोल्ड ड्रिंक्स, मिठाई असे वेगवेगळे पद्धतीचे ड्रिंक्स आणि बरंच काही-काही गोड पदार्थांमध्ये बिस्किट्स वगैरे येतं. तर ह्या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये शुगर असते, जी तुमच्या पोटाच्या भोवती, कमरेच्या भोवती चरबी साठवते आणि ही चरबी इतकी हट्टी असते, की ती चरबी काही केल्या, खूप कष्ट घेतल्याने देखील कमी होत नाही. त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, तेव्हा ती फॅट बर्न होते. त्यामुळे अशा पद्धतीचे स्वीट, गोड खाणं किंवा साखरेचे पदार्थ खाणं बंद करा किंवा डायरेक्ट साखर घेणं देखील बंद करा. बघा तुमच्या शरीरावरची फॅट बर्न व्हायला सुरुवात होईल. सवय नंबर 4 ती म्हणजे दररोज 20 ते 45 मिनिट चालणे ठेवा. वेगाने चालणे हा चरबी जाळण्यासाठीचा सगळ्यात प्रभावी असा मार्ग मानला जातो. त्यामुळे दररोज नियमितपणे चालणं ठेवा. 30 ते 35 मिनिट, 45 मिनिट
तुम्ही फास्ट फास्ट म्हणजे एकदम ब्रिस्क वॉक ज्याला म्हणतो, फास्ट फास्ट चालायचं आहे. त्याने तुम्हाला फॅट बर्निंगला चांगली मदत होते. नेक्स्ट आपली सवय नंबर 5, रात्रीचे जेवण हलके ठेवा. झोपण्याच्या 2 ते 3 तास आधी तुम्हाला रात्रीचं जेवण करायचं आहे. कारण रात्री जड किंवा खूप तेलकट असं अन्न जर तुम्ही घेत असाल, तर ते कारण आहे तुमची चरबी वाढण्यामागचं आणि पोट सुटण्यामागचं. कारण आपण जर जेवण केल्यानंतर लगेच 10 वाजता जेवलो, 10:30-11 वाजता लगेच आपण झोपतोय, तर त्याचं रूपांतर जे आहे ते चरबीमध्ये होतं आणि विशेषतः ही चरबी जी आहे, ती आपल्या पोटाभोवती आणि कंबरेभोवती तयार होते. आणि ही पुन्हा एकदा स्टबर्न फॅट असते जी कमी करायला खूप वेळ लागतो. म्हणून काय करायचं, रात्रीची जेवणाची वेळ आहे ती फिक्स करायची. 8च्या आधी तुम्हाला रात्रीचं जेवण उरकायचं आहे आणि त्यानंतर जेवल्यानंतर थोडंसं शतपावली म्हणजे 100 पावलं तरी तुम्हाला चालायचंय. म्हणजे जे खाल्लेलं अन्न आहे ते झोपण्याच्या आणि जेवणाच्या 2 ते 3 तास दरम्यान जो गॅप असतो, त्यामध्ये ते व्यवस्थित पचतं आणि आपल्याला अजिबात जास्तीची भूक देखील लागत नाही आणि चरबी देखील अजिबात जास्त साठत नाही. नेक्स्ट आपली सवय नंबर 6, ती म्हणजे जेवणामध्ये फायबरचं प्रमाण वाढवा. ओट्स, फळे, भाज्या, सॅलड, कडधान्ये या सगळ्यामध्ये भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये फायबर असतं. फायबरमुळे पचन सुधारतं आणि तुमचं जे वजन आहे ते नियंत्रणात राहतं. कारण भरपूर फायबर खाल्ल्यामुळे आपलं पोट देखील लवकर भरल्यागत वाटतं आणि पोट लवकर साफ देखील होतं. तर या पद्धतीचं फायबर तुमच्या आहारामध्ये घेतलं पाहिजे. नेक्स्ट आपली पुढची सवय नंबर 7, पुरेशी झोप घ्या. दररोज तुम्हाला 7 ते 8 तासांची झोप ही घेतलीच पाहिजे. कारण कमी झोपेमुळे आपले जे भूक वाढवणारे हॉर्मोन्स असतात ते ऍक्टिव्ह होतात. याबरोबर झोप नसेल तर स्ट्रेस वाढतो बॉडीमधला आणि हे जे स्ट्रेस वाढवणारे हॉर्मोन्स असतात यामुळे देखील आपली चरबी साठत असते, वजन वाढत असतं. त्यामुळे जर तुम्ही पुरेशी झोप घेतली तर तुमच्या शरीराला आराम मिळतो आणि याच्यामुळे शरीरामध्ये वाढणारा स्ट्रेस जो आहे तो कमी केला जातो. तर झोप पुरेशी घेणं देखील वजन कमी करण्यासाठी तितकंच गरजेचं आहे. पुढची आपली सवय नंबर 8, भरपूर पाणी प्या. दिवसभरामध्ये 2.5 ते 3 लिटर पर्यंत पाणी पिणं आपल्या शरीरासाठी गरजेचं आहे. सीझन कोणताही असो, पाणी पिणं इज मस्ट आपण म्हणू शकतो. यामुळे काय होते, तुमची भूक देखील नियंत्रणामध्ये राहते आणि त्यासोबतच पाणी आपल्या शरीराला हायड्रेट ठेवतं. पाण्यासोबतच तुम्ही वॉटर कंटेंट जास्त असणारे फ्रुट्स किंवा व्हेजिटेबल्स देखील खाऊ शकता. जसं की काकडी, कलिंगड, मस्कमेलन असे किंवा नारळाचं पाणी अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्ही वॉटर कंटेंट तुमच्या शरीरामध्ये जास्त राहण्यासाठी म्हणजे हायड्रेट बॉडीला ठेवण्यासाठी तुम्ही ते पिऊ शकता. पुढची सवय नंबर 9, तणाव कमी करा. जसं की मी मगाशीच म्हटलं, अधिक जर तुम्ही स्ट्रेस घेतला, अधिक ताण तणाव घेत असाल, तर यामुळे देखील तुमच्या शरीरामध्ये कॉर्टिसोल नावाचा हॉर्मोन आहे तो वाढतो आणि त्याच्यामुळे तुमच्या पोटावरती चरबी साठते. कॉर्टिसोल हा स्ट्रेस हॉर्मोन आहे. जर तुम्ही खूप स्ट्रेस घेत असाल, मानसिक ताण तणावातून जात असाल, तर त्यामुळे तुमचं वजन वाढतं. म्हणून स्ट्रेस कमी करायचा आहे. योगा करा, ध्यानधारणा करा, मेडिटेशन वगैरे केलं तर आपली बॉडी जी आहे ती स्ट्रेस रिलीफ राहते, शांत राहते. मन देखील आपलं शांत राहतं आणि याच्यामुळे देखील आपल्याला मदत होते वेट लॉस करण्यासाठी. आता आपली शेवटची सवय नंबर 10, सगळ्यात महत्वाची, रोज थोडासा व्यायाम करा. आपण काय करतो, फक्त डाएट वरती भर देतो, पण डाएट सोबत थोडासा व्यायाम देखील आपल्या शरीराला, आपल्या मसल्सला टोन करण्यासाठी गरजेचा असतो. त्यामुळे दररोज थोडेसे स्क्वॅट्स किंवा जम्पिंग जॅक्स झालं, सूर्यनमस्कार झालं, प्लॅंक, क्रंचेस यासारखे साधे सोपे व्यायाम तुम्ही करू शकता, जे खूप इफेक्टिव्ह आहेत शरीराला टोन करण्यासाठी, मसल्स बिल्ड करण्यासाठी आणि त्यासोबतच पोटाची चरबी देखील कमी करण्यासाठी. त्यामुळे दररोज थोडासा वेळ काढून तुम्ही या पद्धतीचे व्यायाम करू शकता. यामुळे तुम्हाला अधिक जास्त मदत मिळेल पोटाची चरबी कमी करण्यासाठी. नेहमी हे लक्षात ठेवा मैत्रिणींनो, पोटाची चरबी कमी करणं हे काही 1 ते 2 दिवसात होणारी प्रोसेस नाहीये. त्यासाठी तुम्हाला योग्य आहार, नियमित व्यायाम आणि चांगल्या सवयी या सगळ्याचं संतुलन तुम्हाला राखायचं आहे. या सगळ्या सवयी आहेत, त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. तर तुमचं वजन काय, तुमची पोटाची चरबी देखील अगदी लोण्यासारखी वितळायला सुरुवात होईल. जर तुम्ही सगळं हे सातत्याने करत असाल तर तुम्हाला टिकाऊ आणि गॅरंटीड असे रिझल्ट याच्यातून मिळणार आहेत.
यासोबत काय तर तुम्हाला 80% हा आहार गरजेचा असतो. म्हणजे 80% डाएट फॉलो करण्याची गरज आहे आणि 20% व्यायाम गरजेचा असतो. तर 80% तुम्ही डाएट फॉलो करा. डाएटचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. तर भरपूर असे डाएट प्लॅन आपण शेअर केलेले आहेत. आपले 2 चॅनल आहेत. दोनही चॅनलवरती तुम्हाला फ्री वेट लॉस गॅरंटीड रिझल्ट देणारे व्हिडिओज पाहायला मिळतात. त्यामुळे आपल्या दोनही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि नक्की या सवयी फॉलो करून बघा. यासोबत डाएट प्लॅन करा, डाएट प्लॅन फॉलो करा आणि नियमित व्यायाम करा. मग बघा तुमच्या शरीरामध्ये आलेला बदल. आय होप तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायचा आहे. शेअर करा तुमच्या मित्रमंडळीसोबत आणि त्यासोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे. हा व्हिडिओ आता आपण इथेच एंड करूयात. पुन्हा भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा आणि फिट राहा.